सर, आज करमाळ्याच्या मेंढपाळ बांधवांना मारहाण झाली होती, त्या ठिकाणी तुम्ही आज भेट घेतली. आता त्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, आरोपी पण अटक आहेत. आता काय नेमकं आज आम्ही आमच्या ज्या माता भगिनी आहेत, मोठेताई, आज आम्ही त्यांची भेट घेतली आणि डॉक्टरांबरोबर त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खऱ्या अर्थानं हा हल्ला हा भ्याड स्वरूपाचा हल्ला आहे आणि इथल्या व्यवस्थेमधल्या प्रत्येक माणसाला विचार करायला लावणारा हा हल्ला आहे. आणि आज त्यांना धीर देणं, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं आणि डॉक्टरांबरोबर संवाद साधणं या दृष्टिकोनातून मी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयामध्ये आम्ही आलो होतो बारामतीमध्ये, आणि आज त्यांची आम्ही भेट घेतलेली आहे. अजित पवारांच्या अपघाताविषयी सातत्यानं अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केली. मात्र आज अंजनी दमानी यांनी एक गंभीर आरोप केला की ज्यावेळेस अजितदादांच्या घराबाहेर भानामती करण्यात आली होती त्यावेळेस अशोक खरात हा ठाण्यामध्ये होता. कुठेतरी एकनाथ शिंदेचं कनेक्शन असण्याची शक्यता त्यांच्याकडून वर्तवण्यात आली. हे बघा, मी कार्यकर्ता हा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आणि भौतिकवादाला मानणारा कार्यकर्ता आहे. हे कृत्य ज्यांनी कुणी केलं असेल, त्यात तथ्य असेल तर त्यांना जादूटोना विरोधी, भानामती विरोधी महाराष्ट्र शासनानं जो कायदा केलेला आहे त्या कायद्यानुसार त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. अशा गोष्टीने खूप काही फरक पडत नसतो, पण अशा दृष्टिकोनातून जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्या खूप पुरोगामी महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जायला लावणाऱ्या आहेत. आणि याचं जर काही लॉजिक असेल, तर्क असेल तर शासनानं, गृह विभागानं त्वरित या लोकांवरती कारवाई केली पाहिजे असं माझं मत आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये तर नवनवीन दावे त्या ठिकाणी अंजनी दमानी केले जात आहेत. त्यांनी असं म्हटलंय की रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे जवळपास 177 कॉल त्या ठिकाणी समोर आलेत आणि जवळपास एक कॉल 22 मिनिटाचा, असा सातत्याने एवढे सगळे CDR किंवा कॉल त्यांचे बाहेर येतात. मग असं असताना रुपाली चाकणकरांना या घटनेमध्ये आरोपी का केलं जातं? हे बघा, गृह विभागानं त्यांना ज्या गोष्टींची आवश्यकता वाटते त्या गोष्टींची त्यांनी खातरजमा करावी, त्यामधलं तथ्य तपासावं, ज्यांच्यावरती डाऊट्स आहेत त्यांना ताब्यात घ्यावं. अशा पद्धतीचं कृत्य होणं हे महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाणारी गोष्ट आहे. आणि यातला सगळा तर्क समजून घेऊन शासनानं उचित कारवाई करावी. गृह विभागानं या सगळ्या लोकांना एकदा घ्या ताब्यामध्ये आणि करा सगळ्या चौकशा. SITची चौकशी करा, ब्रेन मॅपिंग करा, अजून काही करा. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण मान शर्मेनं खाली घालायला लावणारी ही गोष्ट आहे. आणि तसं काय असेल तर या लोकांना लवकरात लवकर यांच्यावरती उचित अशी कारवाई शासनानं केली पाहिजे आणि या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. रोहित पवार आता सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले. मात्र आज प्रचाराच्या दोंगडी बैठकीच्या दरम्यान त्यांनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजप काही विशिष्ट हेतूने या ठिकाणी प्रचार करते असा दावा रोहित पवार. हे बघा, प्रचार करायचा इथं विषय येत नाही. सुनेत्राताई पवार आणि खरं तर ही निवडणूक आणि प्रचारच करायची आवश्यकता नव्हती असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. कारण सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवरती सुनेत्राताईंच्या विरोधामध्ये मला कोण उमेदवारच आहे असं वाटत नाही. त्यामुळं जास्त प्रचार आणि एकमेकाची राजकीय उट्टे काढण्याचं रणांगण बारामती बनवू नये असं मला वाटतंय. सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडून चांगल्या मतानं येतील, भरघोस मतानं निवडून येतील. उगाच काहीतरी कुठल्या तरी पक्षावरती आरोप करून इथलं वातावरण गरम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं माझा त्यांना एक कार्यकर्ता म्हणून एक विनंतीवजा सल्ला आहे. रोहित पवारांनी देखील एक दावा केला. त्यांनी असं म्हटलंय की नाशिकमधील एक शेतकरी आमच्याकडे आला होता आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अशोक खरात ते असं सांगितलं होतं अजित पवारांच्या अपघाताच्या अगोदर की पवार कुटुंबामध्ये एक मोठा आघात त्या ठिकाणी होणार आहे. कुठेतरी हे वक्तव्य केल्यानंतरच अजित पवारांचा अपघात झाल्याचा दावा त्यांच्याकडून करतात. हे बघा, अपघाताच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही गोष्टी गृह विभागाला, पोलीस डिपार्टमेंटला, CBIला, CIDला, या सगळ्या लोकांना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टींचा तपास व्हावा, त्या लोकांना ताब्यात घ्यावं. या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. याच्या विरोधात आम्ही असायचं किंवा आम्ही बोलायचं काही कारणच येत नाही. ते ज्याच्यावर आरोप करतायत त्या सगळ्या लोकांना एकदा उचला आणि एकदा त्यांचा सर्व तपास करा आणि त्याचा सोक्षमोक्ष लावा. कारण महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जो कॉमन मॅन आहे, जो सामान्य माणूस आहे, त्यांना उगाच संभ्रमात ठेवू नका. त्यांच्या मनामध्ये काळजी वाटेल, त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण होईल. हे असे भोंदू बाबा वगैरे आणि त्यांचं जे प्रस्त गेल्या काही महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये दिसतंय, यामुळे सामान्य माणूस प्रचंड भयभीत आहे, चिंतित आहे. त्यांच्या मनामधली भीती जर काढून घालवायची असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी यात त्वरित लक्ष घालावं. ज्यांनी कुणी जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीच्या दृष्टिकोनातून तपास व्हावा अशी माझी भूमिका आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं वाटोळ झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. तुम्हाला काय वाटतं, खरंच देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीमध्ये कायद्याचे तेरा वाजले? नाही, कायद्याचं आहे बघा. सपकाळ हे विरोधी पक्षाचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. विरोधकांचं काम आहे त्यांच्यावरती टीका करणं, किंवा मुख्यमंत्री महोदयांचं काम आहे जिथं जिथं कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तिथं विरोधी पक्ष टीका करणार आहेत. त्यामुळे हे विरोधक आणि सत्ताधारी या गोष्टी होतच राहणार आहेत. एकीकडे शरद पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला नाही, मात्र सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो आल्यानंतर शरद पवारांनी तो फोटो हटवायला लावला. माझा फोटो त्या ठिकाणी वापरू नये असा शरद पवारांनी एकंदरीत इशारा सुनेत्रा पवार त्यांच्या कार्यकर्त्यांना दिला. बघा, पवार शरदचंद्रजी पवार हे प्रोफेशनल राजकारणी आहेत. त्यांनी सुप्रिया सुळेंनी कालच सांगितलंय की तो त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत आणि आमचा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. प्रत्यक्षामध्ये हे मतदानामध्ये किती स्वरूपात किती प्रमाणात आपल्याला बघायला मिळतंय हे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला समजेल. बारामतीकर किती प्रचंड बहुमताने निवडून देतात का काय करतात याचं उत्तर त्या प्रश्नामधून मिळू शकतं. लक्ष्मण हाकेंनी निवडणुकीतून माघार घेतली, आता येणाऱ्या कालावधीमध्ये लक्ष्मण हाके सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार? नाही, प्रचार करायचा प्रश्नच येत नाही. मी मगाशी सांगितलं, रोहित पवारांनीही बाहेरून म्हणजे त्यांच्या मतदारसंघातून येऊन इथं या मतदारसंघामध्ये सभा घेऊन रान म्हणजे वातावरण गरम करणं आणि कुणावरती टीका करणं असं करू नये असं मला वाटतंय. आणि मी तर काय प्रचार करायचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही ज्या दिवशी माघार घेतली त्या दिवशी विषय माझ्या दृष्टिकोनातून हा संपुष्टात आलेला आहे.